ॲव्हरेज रेट काय असतो बायबॅकचा, ही खूप मोठी डिमांड वाढत चालली आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा. तर हे जे स्टिक्स आहेत ह्यालाही मार्केट आहे. ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. 40 डेज मोरिंगा ये सो खूप चाललाय प्रचार मोरिंगा. तो काय असतो मोरिंगा? हा मोरिंगा आहे म्हणजे शेवगा. तर ह्याचं लाईफ जे आहे आत्ता म्हणजे हा 40 दिवसाचा मोरिंगा आहे आणि ह्या कवळ्या पाल्यामध्येच मॅक्सिमम न्यूट्रिएंट्स असतात. तर आपल्याला जो पाला डिहायड्रेटरमध्ये ड्राय करायचा आहे तो हा आहे कवळा पाला. ह्याचे आपल्याला मॅक्सिमम न्यूट्रिएंट्स मिळणार आहे. बाकी मागे बघू शकता हा साधारण एक 25 दिवसाचा मोरिंगा आहे. त्याचबरोबर या साईडला बघू शकता 1 आठवड्या लाईफचा मोरिंगा आहे. सो एव्हरी 40 डेज आपल्याला ही इथं अशी छाटणी करायची आहे. हा कवळा पाला काढायचा आहे आणि आपल्या डिहायड्रेटरमध्ये ड्राय करायचा आहे. ह्याला किती वेळ लागला डिहायड्रेट करायला? तर साधारण एक 6 ते 8 तास लागलेत हे डिहायड्रेट करायला. आता ह्याचं मार्केट कुठं आहे? ह्याचं मेजर मार्केट डोमेस्टिकच आहे, पण त्याचबरोबर ह्याची खूप मोठी डिमांड वाढत चालली आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. तर ह्याचा ॲव्हरेज रेट काय असतो बायबॅकचा? तो बायबॅक असतं का? येस, बायबॅक असतं, पण एक ठराविक रेंजमध्ये. तर ते बायबॅक जे आहे ते साधारण ₹100 to ₹120 पर kg असतं फॉर दिस लीव्स, म्हणजे हे पाल्यासाठी. पण हे जर तुम्ही प्रोसेस केलं 80 ते 120च्या मेशमध्ये जर तुम्ही पावडर केली तर ह्याचा रेट होतो 140 ते ₹150 पर kg. पण हे सरासर नाही. आता रेट कशावरती ठरतो? ह्याच्या कलरवरती, ह्याच्या आरोमावरती. हे ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे, रेसिड्यू फ्री आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात या सगळ्या रेटला फायनल करण्यासाठी. कधी कधी असं होऊ शकतं की हा पाला थोडा जास्त राईप झाला आहे, पिवळा पडला आहे, तर त्यालाही मार्केट मिळतं. असं नाही की ते मार्केट मिळत नाही. इनफॅक्ट हे जे स्टिक्स आहेत ह्यालाही मार्केट आहे. फार चांगल्या रीती ह्या आपल्या सोलर बास्केटच्या सोलर डिहायड्रेटरचा वापर करून हा पाला डेमॉन्स्ट्रेट केला आज आयुष मंत्रालय केलेल्या एका ट्रेनिंग सेशनमध्ये, ज्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली. आत्ता सध्या आम्ही तसे तन्नू या गावात आहोत जे इंदापूरमध्ये आहे. सो अशाच काही अजून इन्फॉर्मेशनसाठी आपण लवकरच भेटू. थँक्यू वन्स अगेन. मोरिंगा.